चला मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रॅक्टिस सेटला. सेट कोणाकोणासाठी आहे? SSC, रेल्वे, AF कॅट, टेट, BBS, CET, IBPS, TCS, MB, MPSC कंबाईनची प्री मेन्स सगळ्या बरोबर आहे. MPSC थ्रू सरळ सेवेच्या ज्या एक्झाम होतात त्यांच्यासाठी पण आहे, ज्या ग्रुप डीच्या ग्रुप सीच्या एक्झाम होतात त्यांच्यासाठी पण आहे. CSAT पण काही क्वेश्चन इन्क्लूड आहेतच क्रिटिकल रिजनिंगचे. त्यासोबत सरळ सेवेसाठी जे क्वेश्चन्स आहेत ते तर ते आहेच आहेत. म्हणजे ओव्हरऑल सगळ्या एक्झामसाठी ही प्रॅक्टिस सेट चालू आहेत बरोबर आहे. म्हणजे प्रॅक्टिस सेटचा जर अभ्यास केला तर कुठल्याही परीक्षेतला कुठलाही रिजनिंगचा एकही मार्ग जाणार नाही. ओके, चला सुरू करूया. आणखी एक काय, याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय, कारण की PDF पहा, त्याच्यातले सोडवा पहिल्यांदा आणि मग काय करा, व्हिडिओज पहा बरोबर आहे. किंवा व्हिडिओ पाहता पाहता पॉज करून जरी पाहिलं तरी तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल बरोबर आहे. पहिल्यांदा सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रॅक्टिस सेट चालू आहे तर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ओके, चला पहिल्या क्वेश्चनवर जाऊया. ऑथर पेन, जसा पेन ऑथर पेन सोबत रिलेटेड आहे, ऑथर हा पेन सोबत रिलेटेड आहे. सर्जन कशासोबत रिलेटेड असेल? कट, स्काल्पल बरोबर आहे. स्टिच, ऑपरेशन. स्काल्पल एक हे हत्यार असतं जे कापतो आपण, सर्जन लोक ज्याच्याने काय स्किन कट करतात बरोबर, त्याला स्काल्पल म्हणतो आपण. ते एक त्यांचं हत्यार आहे. जसं ऑथरचं हत्यार काय असतं, पेन असतं, तसंच बरोबर आहे. मिनिट इज रिलेटेड टू आवर बरोबर आहे. मिनिट इज रिलेटेड टू आवर. देन इंच इज रिलेटेड टू वॉट? इंच कशाचा पार्ट असेल? मेजर बिलकुल नाही, कॉन्ट्रिगेट नाही, मीटर नाही, सेंटीमीटर आहे याचा, फूट, इंच बरोबर आहे. आपण काय म्हणतो, 6 फूट 3 इंच, 5 फूट 5 इंच बरोबर आहे. म्हणजे फूट मोजायचं एकक काय, इंच आहे बरोबर आहे. त्या पद्धतीने याचं कन्सिडरेशन करूया. क्लस्टर दिलेलं आहे एक, त्याच्यासारखंच पेअर आपल्याला सापडायचं आहे. आता बघा, H आणि M मध्ये कितीचा डिफरन्स आहे बघूया. 8 आणि 13 म्हणजे +5चा डिफरन्स आहे. 8 चे 13 झालेत म्हणजे +5 झालंय. P आणि S मध्ये कितीचा डिफरन्स आहे? P आहे 16 वर आणि S आहे 19 वर, म्हणजे +3चा डिफरन्स आहे. म्हणजे जो काही डिफरन्स आहे +3 +4 +5 +3चा आहे. म्हणजे लॉजिक काय आपलं, +5 +3 बरोबर आहे. हे लॉजिकच्या भाषेत त्याला असं म्हणतो आपण. एक्झाम्पलचं लॉजिक असं आहे. मग आता काय करायचं, एक एक चेक करायचं. G +5, G +5, 7 +5 12, 7 आणि 5 12, L यायला पाहिजे, येत आहे. E +3, 5 आणि 3 8, H येत आहे, म्हणजे हे चुकलंय बरोबर आहे. A +5, 1 +5 6 बरोबर आहे बरोबर आहे. F 6 ला आहे बरोबर आहे, एवढं बरोबर आहे. L +3 चला, L 12 15 O बरोबर आहे. मग आलं +5 +3, म्हणजे हे बरोबर आलं. दुसरं चेक करायची गरज आहे का आपल्याला? बिलकुल नाही. चला बघूया काय केलंय. L इंटू V ला 12 इंटू 22 केलाय. L कितीचा पोझिशन ऑफ अल्फाबेट किती आहे? L ची 12, V ची किती आहे? 22, म्हणजे काहीच नाही, पोझिशन ऑफ अल्फाबेट जशाच तशा ठेवल्यात. म्हणजे Q ची पोझिशन ऑफ अल्फाबेट किती आहे? 17 आणि Z ची किती आहे? 26. 17 आणि 26चा ऑप्शन आहे का माझ्याकडे? यस, 17 आणि 26चा ऑप्शन आहे. नेक्स्ट वर जाऊया. ACE इज इक्वल टू 35. बघा, ACE इज इक्वल टू 35. आता पोझिशन ऑफ अल्फाबेट 1 चा, A चा 1, C चा 3 आणि E चा 5. E चा किती? 5. आता याच्यापासून 35 बनवलाय. विचार करण्यासाठी गोष्ट आहे. 8 45 नाही होणार, कॅल्क्युलेशन करून नाही होणार. काय लॉजिक आहे माहिती आहे का? चला एकदा सोडवण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत पुढचं लिहून घेतो मी. AGE D ला कन्सिडर केलंय 91, म्हणजे 1 G किती आहे? 7, E 5, D 4. तुम्हाला काढायचंय केअरचं, CARE.
3 1 18 5. चला लॉजिक काय सांगतो, 1 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर ची बेरीज केली आहे. 1 अधिक 9 अधिक 25 35. याचा पण स्क्वेअर 1, याचा स्क्वेअर 49, याचा स्क्वेअर 25 आणि याचा स्क्वेअर 16. सगळ्यांची बेरीज झाली 91. सगळ्यांची बेरीज किती 91. मग आता 3 चा स्क्वेअर 9 प्लस 1 चा स्क्वेअर 1 प्लस 18 चा स्क्वेअर 324 324 प्लस 25. सगळ्याची बेरीज किती येते सांगा. चला सगळ्याची बेरीज किती येते सांगा. 359. 359. आन्सर काय येईल 359. GLETUOCBM स्टँड फॉर इट इज कार. आता सगळ्यात पहिल्यांदा मागच्या सगळ्या सिरीज मध्ये सांगितलेलं आहे, मी मागच्या सगळ्या टेस्ट मध्ये सांगितलेलं आहे. ज्याचं पाहिजे ते पहिल्यांदा सापडून घ्या. आपल्याला कोणाचा कोड काढायचा आहे इटचा. मला इट कुठं कुठं दिसतंय, फक्त एकाच ठिकाणी इट दिसतंय. बरोबर आहे, एकाच ठिकाणी इट दिसतंय. म्हणजे मला आता कोणाकोणाचे कोड काढावे लागणार आहेत. पहिल्यांदा तर मला काढावं लागणार आहे इटचाच कोड आणि त्याच्यानंतर कारचाच कोड. बरोबर आहे. आता पहिल्या आणि दुसऱ्या याच्यात फक्त एकच एलिमेंट कॉमन आहे इज. मग इथं कुठला कोड कॉमन आहे GLT GJL इथं कॉमन आहे. म्हणजे तो कोड कशात झाला इजचा झाला. बरोबर आहे. म्हणजे GJL कोड कोणाचा झाला इजचा झाला. बरोबर आहे. आता कार पहिल्यात आणि तिसऱ्यात कार कॉमन आहे. काय कॉमन आहे कार कॉमन आहे. कार कॉमन आहे. बरोबर आहे. आता मग यांच्यातला कोड कॉमन बघा CBM. हा इथं CBM दिसतंय. ओके आणि इथं पण CBM दिसतंय. मग राहिलेला इटचा कोड आहे. बरोबर. इटचा कोड काय TUO हा कोड कशाचा आहे इटचा आहे. बरोबर आहे. हा कशाचा कोड आहे कारचा. बरोबर आहे. मग इटचा कोड सापडला आपल्याला. अशा पद्धतीने पटकन सापडायचं त्याला. In a certain code language, NDRWCK is written as a GUGPTZ. ओके चला बघूया. GUGPTZ म्हणून कोड केलाय. आता याच्यातलं पहिल्यांदा लॉजिक बघू. N आणि G मध्ये कितीचा डिफरन्स आहे. N आहे बरं 7चा डिफरन्स आहे -7चा. D आणि U मध्ये -9चा डिफरन्स आहे. R आणि G मध्ये कितीचा डिफरन्स आहे -11चा डिफरन्स आहे. W आणि P मध्ये कितीचा डिफरन्स आहे -7चा डिफरन्स आहे. पुन्हा C आणि T मध्ये -9चा डिफरन्स आहे आणि K आणि Z मध्ये -11चा डिफरन्स आहे. अल्फाबेटिकल पोझिशन नुसार. बरोबर आहे. जर पाहिलं तर त्याच पद्धतीने. आता देन आता -7 M-7 F वाले सगळे ऑप्शन आहेत माझ्याकडे. सगळेच ऑप्शन F वाले आहेत. बरोबर आहे. आता सगळ्याचं शेवटचं अक्षर W Z X Y आहे. म्हणजे J-11 बरोबर आहे. J-11 काय येईल Y येईल. J-11 काय येईल Y येईल. म्हणजे ऑप्शन काय आहे माझं D आहे. जे सगळ्यात वेगळे एलिमेंट आहेत ते पहिल्यांदा पाहायचं. त्यालाच आपण काय करायचं कन्सिडर करायचं. बाकी काहीच करायचं नाही. चला पुढे जाऊया. 4 abbreviations have been given. ॲब्रिव्हिएशन्स आहेत म्हणजे त्यांचे एक्सटेंडेड फॉर्म आहेत. NTPC, CRPF, भेल आणि सेल. नवरत्न कंपन्यात NTPC, भेल, सेल. CRPF ही नवरत्न कंपनी नाही, सिक्युरिटी एजन्सी आहे. मग वेगळं काय असेल CRPF. चला याच्यात पण डिफरंट ओळखायचं आहे. कॅम्पेन, रायव्हल, कंपेनियन, रायव्हल, कलीग, पार्टनर. कंपेनियन,
रायवल, कलिग, पार्टनर. कंपॅनियन, कलिग आणि पार्टनर हे सिनोनिम्स असल्यासारखे आहेत. रायवल काय, विरोधी पक्ष म्हणतो आपण, बरोबर आहे. दुश्मनी, विरोधी पक्ष, त्या टाईपचा वर्ड आहे. आन्सर काय येईल, बी येईल. नेक्स्ट सिरीजचा क्वेश्चन आहे, सोडवण्याचा प्रयत्न करा. थोडंसं डोकं लावायचं. हा इथं 1 दिसतोय, 1चा स्क्वेअर, 4 दिसतोय, 2चा स्क्वेअर, 9 दिसतोय, 3चा स्क्वेअर, 16 दिसतंय, 4चा स्क्वेअर. येणारा आन्सर काय असेल, 5चा स्क्वेअर. आता 5चा स्क्वेअर वाले माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत, बरोबर आहे. बाय हुक बाय क्रूक मला काय करावं लागेल, शहाणपणा कामाला आला नाही, बरोबर आहे. काय करावं लागेल, बघावंच लागेल. झेड आणि एक्स मध्ये कितीचा डिफरन्स आहे, -2चा. एक्स आणि व्ही मध्ये -2चा, व्ही आणि टी मध्ये -2चा. आणि t-2 काय, t-2 काय, आर, बरोबर. t-2 काय येईल, आर येईल, बरोबर आहे. देन आन्सर इज चंदीगड. नेक्स्ट सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा, 4 दोन्ही 8, 8 त्रिक 24, 24 दोन्ही 48, 8 सखून 48, 8 6 जा 48. म्हणजे बाकीच्या चारीचा गुणाकार, कडेच्या 4 जणांचा गुणाकार, सर्कल मधल्या 4 जणांचा गुणाकार, मधल्या 2 जणांचा गुणाकार सारखाच येतोय. 3 5 15, 15 दोन्ही 30, 30 1 30, 30, 6 पंचे 30. चला सुरू करा. 7 त्रिक 21, 21 दोन्ही 42, किती आलं पाहिजे, 42. आता 14 3 जा 42, बरोबर आहे. 14 3 जा 42 म्हणजे इथं किती येईल, 14 येईल. कशाने 3 ला गुणल्यावर आन्सर 42 येईल, तर 14 ने, बरोबर. 14 3 जा 42 म्हणजे इथं आन्सर 42 48 आणायचं असेल तर इथं किती टाकावं लागेल, 14 टाकावं लागेल. चला सोडवण्याचा प्रयत्न करा. नयन वॉक्स 1 किलोमीटर ईस्ट. समजा या ठिकाणाहून नयन निघालाय, 1 किलोमीटर गेला. ही टर्न राईट आणि क्रॉस रोड, वॉक 500 मीटर्स. तो आता इथे. टू रीच हॉस्पिटल, कुठे पोहोचलाय तो, हॉस्पिटलला. इन विच डायरेक्शन इज हॉस्पिटल फ्रॉम इनिशियल पोझिशन ऑफ नयन. म्हणजे ही इनिशियल पोझिशन झाली जिथून निघाला ते, ही कुठली डायरेक्शन आहे हे विचारलंय. बघा, ही कुठली डायरेक्शन येईल, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. ही डायरेक्शन विचारली आहे, साऊथ ईस्ट. काय म्हणू आपण त्याला, साऊथ ईस्ट. नेक्स्ट एक्झाम्पलला जाऊया. ब्लड रिलेशनचा प्रश्न आहे, फार मस्त प्रश्न आहे, सोडवण्याचा प्रयत्न करा. गीत and Anshuman are children of Aditya. आदित्या's मदर्स ब्रदर, बरोबर आहे. आदित्याच्या आईच्या भावाचे मुलं आहेत हे. कोण कोण, गीत अँड अंशुमन, बरोबर आहे. गीत and Anshuman is the children of Aditya's mother's brother. ही कोण झाली, आदित्याची आई, आणि हा झाला आदित्य. मदर्स ब्रदर. रूप हॅज ओनली वन ब्रदर, मंजित, अँड नो सिस्टर. आता हे कोणतरी नवीन कॅरेक्टर आहे. रूप हॅज
ओनली वन ब्रदर मंजित. अँड नो सिस्टर. आयुष्मान इज अ सन ऑफ राजकुमार. बराबर आहे. आयुष्मान इज अ सन ऑफ राजकुमार. हे पण एक नवीन कॅरेक्टर आहे. आता आयुष्मान तेव्हा अंशुमन आहे बरं का. आयुष्मान इज अ सन ऑफ राजकुमार. आयुष्मान इज अ मंजीत फादर. बराबर आहे. आयुष्मान इज अ मंजीत फादर. आता आपल्याला काय करता येईल, याला इथं जोडता येईल की आयुष्मानला 2 मुलं आहेत. काय काय आहेत नाव त्यांची? रूप आणि मंजित. बराबर आहे. मंजित फादर. रूप हजबंड अँड मंजित वाईफ हॅज नो सिबलिंग्स. रूपच्या हजबंडला आणि मंजितच्या वाईफला, बराबर आहे, मंजितल्या वाईफला कुठले सिबलिंग्स नाही आहेत. इफ आदित्य इज रूप सन, म्हणजे ही झाली रूप, हा झाला मंजित, हे मंजितचे वडील झाले आयुष्मान. आणि आयुष्यमानचे वडील कोण आहेत? राजकुमार. ही झाली याची फॅमिली डायग्राम. राजकुमार. बराबर आहे. रूपसन. हाऊ मंजित इज रिलेटेड टू गीत. मंजित कोण आहे गीतचा? बराबर आहे. मंजित कोण आहे गीतचे? तर वडील आहेत. बराबर आहे. मंजित कोण आहेत गीतचे? तर फादर आहेत. आन्सर इज ए. आन्सर इज ए, फादर. क्लिअर आहे? चला एकदा समजून घ्या. जाऊया नेक्स्ट एक्झाम्पल कडे. चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया मित्रांनो. मॅथमॅटिकल ऑपरेशनचं एक्झाम्पल आहे. काय करून घ्यायचं? सिंबल चेंज करून घ्यायचे ॲज पर द इन्स्ट्रक्शन. आता बघा, प्लस मीन्स डिव्हिजन. जिथं जिथं प्लस आहे तिथं काय करायचं? आपल्याला डिव्हिजन करायचं आहे. बरोबर. जिथं जिथं प्लस आहे तिथं डिव्हिजन करायचं आहे, म्हणजे 2 ठिकाणी डिव्हिजन होईल. डिव्हिजन मीन्स सबस्ट्रॅक्शन. जिथं भागाकाराचं चिन्ह आहे तिथं वजाबाकीचं चिन्ह द्यायचं आहे. एकाच ठिकाणी आहे. बराबर आहे. सबस्ट्रॅक्शन मीन्स मल्टिप्लिकेशन. जिथं जिथं वजाबाकीचं चिन्ह आहे तिथं तिथं काय द्यायचं आहे? गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आहे. एकाच ठिकाणी वजाबाकीचं चिन्ह, गुणाकाराचं चिन्ह, वजाबाकीचं चिन्ह आहे, मग इथं काय होईल? गुणाकार. बराबर आहे. आणि मीन्स ॲडिशन. मल्टिप्लिकेशन मीन्स ॲडिशन. जिथं मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आहे तिथं काय द्यायचं आहे? ॲडिशनचं चिन्ह द्यायचं. क्लिअर आहे? चला सोडवायला घ्या. आधी काय कराल? डिव्हिजन. या दोघांचं डिव्हिजन, या दोघांचं डिव्हिजन. 175 इंटू 5 दोन्ही 10 प्लस 165 मायनस 5 5 25, 5 5 25. बराबर आहे. इज इक्वल टू वॉट? आता काय? मल्टिप्लिकेशन. पहिल्यांदा काय कराल? मल्टिप्लिकेशन. किती येईल? 17 5 85 म्हणजे 850 आणि 5 5 25 म्हणजे किती? पुढचे 25. 700 875 अधिक 165 मधून 5 गेले, 160 राहिले. 160 राहिले. बराबर आहे. मग किती आलं बेरीज सगळ्यांची? 1035. 1035. क्लिअर आहे? 1035. दॅट इज द सी. नेक्स्ट वर जाऊया.
हाऊ मेनी स्टार्स आर बोथ टायर अँड पेन. बरोबर आहे. असे स्टार पाहिजेत जे टायर आणि पेन दोन्ही पण असतील. म्हणजे स्क्वेअर मध्ये पाहिजे, सर्कल मध्ये पाहिजे आणि ट्रायंगल मध्ये पाहिजे. कॉमन नंबर काढायचा आहे. आन्सर इज 2. चला, इन्फॉर्मेशन व्यवस्थित वाचायची आहे. स्टडी द गिवन इन्फॉर्मेशन केअरफुली अँड द आन्सर द गिवन क्वेश्चन. फॉलोइंग आर इलिजिबिलिटी क्रायटेरिया टू बिकम अ मेंबर ऑफ लायब्ररी. बरोबर आहे. एका लायब्ररीमध्ये मेंबरशिप घ्यायची असेल तर त्याचे काही क्रायटेरिया दिलेले आहेत. आता क्रायटेरिया काय काय ते व्यवस्थितपणे वाचून घ्यायचे. द ॲप्लिकंट शुड बी एबल टू पे ऑनलाईन वन टाइम मेंबरशिप फीस ऑफ 10,000 अँड कॉन्ट्रीब्यूट 2 बुक्स वर्थ 500. बरोबर आहे. ॲप्लिकंटला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याला वन टाइम मेंबरशिप फीस करावी लागेल. किती? 10,000 रुपये. आणि 500 रुपयाचे 2 बुक सुद्धा द्यावे लागतील. बरोबर आहे. 500 रुपये किमतीचे 2 बुक द्यावे लागतील. इफ ॲप्लिकंट डोनेट बुक्स वर्थ अ टोटल 5,000 then he or she is given discount up to 50% in a one time membership fee. बरोबर आहे. जर कोणी ॲप्लिकंट 5,000 रुपयाचे बुक देत असेल, डोनेट करत असेल लायब्ररीला, तर त्याला ॲन्युअल मेंबरशिपमध्ये म्हणजे 10,000च्या मेंबरशिपमध्ये 50% डिस्काउंट भेटेल. बरोबर आहे. चला, थर्ड रूल. फॉर द स्कूल स्टुडंट मेंबरशिप फी इज वेव्ड अप टू द एज ऑफ 18. म्हणजे काहीतरी सूट दिलेली आहे स्कूल स्टुडंटसाठी, ज्यांचं वय 18 पर्यंत आहे त्यांच्यासाठीच, 18च्या वर असणाऱ्यांसाठी नाही. बरोबर आहे. इफ in a service teacher of the school have 20 students to become a member of library, then they need to pay only 2,000. जर कुठला इन सर्व्हिस स्टुडंट टीचर असेल, बरोबर आहे, म्हणजे स्कूलमध्ये काम करणारा वगैरे, त्यांनी 20 पोरांना 20 स्टुडंटला त्याच्या, बरोबर आहे, ही जर मेंबरशिप दिली तर प्रत्येकाला 2-2 हजार रुपयेच भरावे लागतील. ते 10,000 रुपयाची फीस, डोनेशन वगैरे काहीच नाहीये. फक्त 2,000 रुपयात त्यांची मेंबरशिप भेटेल त्यांना. मेंबरशिप ऑफ अ लायब्ररी इज अ फ्री ऑफ कॉस्ट फॉर सर्विंग डिफेन्स पर्सनल अँड देअर डिपेंडन्स. जे डिफेन्समध्ये आहेत त्यांना ती मेंबरशिप फ्री आहे आणि त्यांच्या पर्सनल्स म्हणजे त्यांच्या मुलाबाळांना सुद्धा, डिपेंडन्सला पण ते फ्री आहे. आता बघूया. डेटा और इन्फॉर्मेशन अबाउट द पर्सन इज गिवन. On the basis of given information, you have to decide under the what criteria the person is eligible for the membership. Please note that the person may be eligible under the more than one criteria. एकापेक्षा जास्त क्रायटेरिया मध्ये पण एलिजिबल होऊ शकतो. You do not have to given the question guesses anything other than the information. तुम्हाला ते क्वेश्चन सोडवताना बाकीच्या काही गेसेस करायचे नाहीयेत ते दिलेल्या इन्फॉर्मेशन शिवाय. बरं, आता इन्फॉर्मेशन काय? Mrs. D has a teacher in a school. बराबर है. Miss D is a teacher in a school. She is ready to contribute 20 books worth 5,000. बराबर है. आता ती काय करते? त्या टीचर काय करतायत? 5,000चे बुक काय करतायत? डोनेट करतायत. ओके. And help 18 students to get library membership as well as pay membership fee 2,000 rupees per student. बराबर आहे. 18 स्टुडंटला पण ते ऍडमिशन देत आहेत आणि पर याच्यामध्ये किती देत आहेत? ते काय करतायत? मेंबरशिप पण देत आहेत. आता त्यांना विचारायचं आहे, आता त्यांना सांगायचं आपल्याला की कुठल्या क्रायटेरियानुसार हे सगळं ठीक होईल, हे कुठल्या क्रायटेरियानुसार काय होईल, सगळं बरोबर आहे. चला विचार करा. पहिल्या क्रायटेरियात बसतं का रे? 10,000 आणि 500च्या नाही बसत, म्हणजे पहिला क्रायटेरिया कट झाला. दुसऱ्या क्रायटेरियात बसतंय का? मिस डी बसतायत का? 5,000 रुपयाचे बुक हो बसतायत. 50% डिस्काउंट आहे, ते नंतरचे 5,000 रुपये भरणार नाहीयेत म्हणतात, म्हणजे या पण क्रायटेरियात बसत नाहीत. फॉर द स्कूल स्टुडंट मेंबरशिप फी वेव टू 18 इयर्स पर्यंत. बरं, या क्रायटेरियात बसतील पण त्यांना मेंबरशिप स्कूल टीचरला
त्यांना मेंबरशिप पाहिजे, मिस डी ला मेंबरशिप पाहिजे, स्टुडंटच्या मेंबरशिपची गोष्ट चालू नाहीये, म्हणजे याच्यात पण बसत नाहीये. मेंबरशिप ऑफ लायब्ररी फीस कॉस्ट सर्व्हिंग द डिफेन्स पर्सनल आहेत का त्या? नाहीयेत. चौथी कॅटेगरीमध्ये 20 लोकांचं पाहिजे, इथं 18 लोकांचं खाली दिलेलं आहे, म्हणजे एक पण नाहीये. बरोबर आहे. नॉट इलिजिबल, शी इज नॉट इलिजिबल, मिस डी इज नॉट इलिजिबल. चला, सम मँगोज आर ऑरेंजेस, सम मँगोज आर ऑरेंजेस. बराबर आहे. ऑल ऑरेंजेस आर ग्रेप्स, ऑल ऑरेंजेस आर ग्रेप्स. कंडिशन कळाली आहे? ओके. चला, आता कन्क्लुजन कडे पाहायचं, स्टेटमेंट कडे पाहायचं नाहीये. वेन डायग्राम काढून झाली आपली. ऑल ग्रेप्स आर ऑरेंज, सगळे ग्रेप्स ऑरेंजेस का? नाही. ऑल मँगोज आर ग्रेप्स, सगळे मँगोज ग्रेप्स आहेत का? नाही. म्हणजे कुठलंच कन्क्लुजन फॉलो करत नाही. आन्सर इज सी. सेम. चला, सम इमेजेस आर आन्सर, सम इमेजेस आर आन्सर, some answer are videos, some answer are videos, all videos are poem. बराबर आहे, poems. आता बघा या खाली, आता स्टेटमेंट कडे पाहायचं नाही, खाली या कन्क्लुजन वर. सम व्हिडिओज आर आन्सर आहे, यस. कुठला पार्ट दाखवतोय? हा पार्ट दाखवतोय. सम पोएम्स आर इमेजेस, नाही, काहीच कन्सर्न नाहीये, इथं इमेजेस आहेत, इथं पोएम्स आहेत. ओके. ऑल इमेजेस आर पोएम, सगळे इमेजेस पोएम आहेत का? नाहीयेत, हे पण कटलं. सम पोएम्स आर आन्सर, बरोबर आहे. सम पोएम आर आन्सर म्हणजे 2 बरोबर आहेत, 2 चूक आहेत. पहिलं आणि चौथं, ऑप्शन बी इज द करेक्ट वन. नेक्स्ट, द टुरिझम स्पॉट शुड बी गिवन ऍडिशनल सिक्युरिटी. आता याच्यावर कन्क्लुजन, हे कोणीतरी वाक्य बोललंय, बरोबर आहे. द टुरिझम स्पॉट, जिथं फिरण्याचे ठिकाणं असतात, ओके, टुरिझम स्पॉट आहेत, शुड बी गिवन ऍडिशनल, तिथं जास्तची सिक्युरिटी देणं गरजेचं आहे. शुड बी गिवन ऍडिशनल सिक्युरिटी. Conclusion 1. Terrorists always choose the place to destruct the larger scale. बरोबर आहे. टेरिस्ट अशीच ठिकाण ठेवतात जिथे जास्तीत जास्त हानी पोहोचू शकतील. टुरिस्ट प्लेस इज द वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल. बरोबर. टेररिस्ट ऍक्ट कॅनॉट बी स्टॉप. बरोबर. टेररिस्ट ऍक्ट कॅनॉट बी स्टॉप. टेररिस्टच्या ऍक्टला थांबवता येत नाही. पहिलं कन्क्लुजन फॉलो करत आहे, बरोबर आहे, ते स्टेटमेंटला धरून आहे, बरोबर आहे. ऍडिशनल सिक्युरिटी वाढवली पाहिजे कारण तिथं टेररिस्ट अटॅक होण्याची जास्त शक्यता असते, त्याच्या मागे ते कन्क्लुजन असू शकतं, बरोबर आहे. पण टेररिस्ट ऍक्ट कॅनॉट बी स्टॉप असं म्हणता येईल का रे? टेररिस्टच्या ऍक्टला जे करणार आहेत ते थांबवता येतच नाही असं म्हणता येईल का? नाही. खूप वेळेस असे थांबवलेले प्रकरण आहेत, बरोबर आहे. म्हणजे सेकंड कन्क्लुजन फॉलो होत नाही, ओनली वन कन्क्लुजन फॉलोज. आन्सर इज डी. चला, असर्शन रिझनचा प्रॉब्लेम आहे. कार्बन डायऑक्साइड इज नॉट ऑलवेज पोल्युटंट. बरोबर आहे. कार्बन डायऑक्साइड हा ऑलवेज पोल्युटंट नाहीये, इज नॉट ऑलवेज पोल्युटंट. हे पोल्युटंट प्रत्येक वेळेस याला पोल्युटंट म्हणणं गरजेचं नाही असं म्हणता येते. चला, असर्शन सांगितलं, रिझन बघायचं आपल्याला, असं काय बरोबर बोललं त्याचं. आता रिझन ते दिलेलं का बरोबर त्याच्या मागे ते बघूया. अ प्लांट रिक्वायर कार्बन मोनोऑक्साइड फॉर द ग्रोथ दॅट दे गेट कार्बन डायऑक्साइड. बरोबर आहे. दॅट दे गेट फ्रॉम कार्बन डायऑक्साइड. जे प्लांटला रिक्वायर्ड आहे कार्बन मोनोऑक्साइड फॉर द ऑल द थिंग्स. बरोबर आहे. कार्बन डायऑक्साइडची कार्बन मोनोऑक्साइड काय शोषून घेतं प्लांट, त्यासाठी कार्बन डायऑक्साइड गरजेचं असतं. ते कशातून घेतात? कार्बन डायऑक्साइड मधून घेतात असं म्हणताय त्यांचं. कार्बन डायऑक्साइड इज नॉट ऑलवेज पोल्युटंट. बरोबर आहे. त्याचं रिझन हे आहे का? नाही. त्याचं रिझन असं म्हणता येईल का? नाही. काय त्याचा आन्सर काय येईल बेसिकली? तर स्टेटमेंट ए बरोबर आहे, ऑलवेज पोल्युटंट नाहीये ते. बरोबर आहे. ऑलवेज पोल्युटंट म्हणून काम करत नाही. कार्बन डायऑक्साइड इज द मेन एलिमेंट, बरोबर आहे, इन द ॲटमॉस्फिअर. पण त्याचं रिझन
तसं असण्याचं रिझन हे प्लांटचं मोनोऑक्साईड पाहिजे म्हणून त्यांना कार्बन डायऑक्साईडची गरज असेल असं होत नाही, बरोबर आहे. मग स्टेटमेंट ए असर्शन इज अ ट्रू, बरोबर आहे, बट त्याचं रिझन जे आहे ते फॉल्स आहे. त्याचं ते रिझन नाही आहे, त्याचं ते रिझन फॉल्स आहे, चुकीचं आहे, बरोबर. हे रिझन काय चुकीचं आहे, कारण की असा काही कन्सर्न नाही आहे, असा काही कन्सर्न नाही आहे. चला नेक्स्ट, ऑर्गॅनिक फर्टिलायझर शुड बी यूज इन्स्टेड ऑफ केमिकल फर्टिलायझर फॉर मोर यील्ड. चांगली पिकं येण्यासाठी, जोरदार पिकं येण्यासाठी केमिकल फर्टिलायझरच्या ऐवजी ऑर्गॅनिक फर्टिलायझरचा वापर करा असं म्हणणं, बरोबर आहे, वापर करतायत असं म्हणणं याचं आहे. आता हे आर्ग्युमेंट करावा असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे बेसिकली ऑर्गॅनिक फर्टिलायझर शुड बी यूज, ऑर्गॅनिक फर्टिलायझर जे फर्टिलायझर्स आहेत त्याचा वापर करावा केमिकल फर्टिलायझरच्या शिवाय, त्याच्याने पीक जोरात येईल असं यांचं म्हणणं आहे, बरोबर आहे. आता त्याच्यावर आर्ग्युमेंट काय काय आहेत बघूया, अझम्पशन्स काय काय असतील त्या आर्ग्युमेंटवर अझम्पशन्स बघायचे आपल्याला. असं म्हणण्यामागे त्यांच्या मागे काय विचार असेल, बरोबर आहे. केमिकल फर्टिलायझर इज अ हार्मफुल फॉर बोथ ह्युमन अँड लँड. याच्या मागे कशाचं कन्सर्न चालू आहे रे? जास्त पीक येण्याचा कन्सर्न चालू आहे, हार्मफुलनेसचं काही कन्सर्न चालू आहे का? नाही. वाक्य बोलल्या गेलंय ते त्याच्या पिकाच्या उत्पादनाबद्दल. केमिकल फर्टिलायझरने हार्मफुल असतात जमिनीला, माणसाला, याच्याबद्दल काही बोललं गेलं असेल का? बोलताना वाक्य काही विचार असतील का त्याच्यामध्ये, ते आर्ग्युमेंट करण्यामागे? बिलकुल नाही. ते बोलताना त्याचा आशय असा असेल की ऑर्गॅनिक फर्टिलायझर जर वापरली तर केमिकल फर्टिलायझर पेक्षा जास्त प्रमाणात पीक येऊ शकतं, बरोबर आहे. मग याचं आणि हार्मफुलनेसचा काही एक संबंध नाही आहे, बरोबर आहे. म्हणजे पहिलं अझम्पशन रॉंग आहे. दुसरं बघू, ऑर्गॅनिक फर्टिलायझर प्रोव्हाइड मोर यील्ड ॲज अ कम्पेअर टू केमिकल फर्टिलायझर. वाक्याचा अर्थच दुसऱ्या अझम्पशन मध्ये आहे, वाक्याचा अर्थच लपलेला अर्थच दुसऱ्या अझम्पशन मध्ये आहे. म्हणजे हे इम्प्लिसिट आहे, दुसरं नाही, बरं. पहिलं नाही, ओनली सेकंड इम्प्लिसिट फॉलोज, बरोबर आहे. नेक्स्ट वन, हाऊ मेनी डॉटर्स डज झेड हॅव. झेडला किती डॉटर्स आहेत हे सापडायचं आहे. डेटा सफिशियन्सीचा क्वेश्चन आहे. 2 स्टेटमेंट दिलेले असतात, एका स्टेटमेंटने होत आहे का दुसऱ्या स्टेटमेंटने होत आहे का दोघांची गरज आहे हे पाहायचं असतं. चला बघूया. एक्स अँड वाय आर डॉटर ऑफ डब्ल्यू. डब्ल्यू ला 2 डॉटर आहेत, एक्स अँड वाय. आपल्याला झेडच्या काढायच्यात. व्ही इज द ब्रदर ऑफ एक्स. व्ही इज द ब्रदर ऑफ एक्स अँड सन ऑफ झेड, बरोबर आहे. हा कोणाचा सन आहे? झेड चा सन आहे, बरोबर आहे. ब्रदर ऑफ एक्स अँड सन ऑफ झेड, सिंपलची गोष्ट आहे. मग किती डॉटर आहेत? 2 डॉटर आहेत. हे काढण्यासाठी मला पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही स्टेटमेंटची गरज लागली. एका स्टेटमेंट मी याचा विचार मी करू शकत नाही, काढू शकत नाही, खालच्या पण नाही आणि वरच्या पण नाही, बरोबर आहे. मग बघा रे, बोथ 1 and 2 आर सफिशियंट असं याचा आन्सर येईल. दोघांची गरज लागेल आन्सर काढण्यासाठी. डेटा सफिशियन्सीचा क्वेश्चन आहे. फ्रॉम द अमाउंट गिवन ऑप्शन्स सेलेक्ट द वर्ड विच कॅनॉट बी फॉर्म युजिंग द लेटर्स गिवन इन द वर्ड. आता या 4 लेटर्स पैकी, 4 ऑप्शन पैकी कुठला वर्ड हे याच्यातले अक्षर वापरून बनवला जाऊ शकत नाही. मग काय करायचं बघायचं. डी आहे का वरच्या अक्षरात? आहे. ए आहे का? आहे, बरोबर आहे. टी आहे का? आहे. ई आहे का? आहे. म्हणजे डेट तर बनवलं जाऊ शकतं. हट, एच आहे, यू आहे, आर आहे, टी आहे, बरोबर आहे. आर आहे, टी आहे. टी आहे, ओ नाहीये, म्हणजे हा वर्ड बनवला जाऊ शकत नाही. बाकी तिन्ही वर्ड बनवल्या जाऊ शकतात, बरोबर आहे. बाकी तिन्ही वर्ड बनवल्या जाऊ शकतात. एक सापडला तर पुढचं काही विचार करायची गरज नसते. चला, लेटर ऑफ द वर्ड आर जम्बल्ड अँड ईच लेटर हॅज गिवन अ युनिक नंबर. म्हणजे आर ला 1 दिलाय, ए ला 2 दिलाय, एम ला 3 दिलाय, एस ला 4 दिलाय आणि टी ला 5 दिलाय.
Select the combination of number from among the given option so that the letter arranged accordingly will form the meaningful word. आता या लेटर्स या नंबर्सला खाली कुठल्या तरी पद्धतीने काय केलंय, अरेंज केलंय. त्या वर्ड्सनुसार, त्या अल्फाबेट्सनुसार तुम्हाला ते अरेंज करायचे आहेत आणि त्याच्यातून कुठला मिनिंगफुल वर्ड निघतोय, चारीपैकी कुठल्या याच्यात मिनिंगफुल वर्ड निघतोय तो तुम्हाला सापडून द्यायचा आहे. चला, 3 ला काय यम, 2 ला काय ए, 5 टी, 1 आर, 4 एस. मड्स असं काही शब्द नसतो, बरोबर आहे. 1 आर, 3 यम, आर यम असं काही शब्द नसतो बरं का. 2 ए, 4 यस टी असं पण काही नाही. चला, यस 4 ला यस, 3 यम, 2 ए, 1 आर आणि 5 टी. स्मार्ट हा वर्ड आहे. चौथा वर्ड चेक करायची गरज नाहीये, मिनिंगफुल वर्ड आहे. यू आर स्मार्ट. चला, what will be the smaller of two angles made by our hand and minute hand at 9:22? सेम फॉर्म्युला. जेव्हा पण आपल्याला अँगल काढायचा असतो, मागच्या टेस्टमध्ये पण याच टाईपचं एक्झाम्पल होतं, तेव्हा आपण वापरतो 60 एच डिफरन्स 11 एम डिवाइड बाय 2. चला, 60 इंटू एच किती आवर्स आहेत, 9. डिफरन्स 11 किती आवर्स आहेत, किती मिनिट्स आहेत, 22 डिवाइड बाय 2. चला, 540 डिफरन्स सांगा 242 डिवाइड बाय 2. दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आला बोला, 298, 289 डिवाइड बाय 2. आन्सर इज 149 डिग्री. 149 डिग्री, दॅट इज द आन्सर. स्मॉलर अँगल पण हाच येईल, बिगर अँगल 360 मधून मायनस केल्यावर 351 येईल, बरोबर. 311 येईल, सॉरी 311 येईल बिगर अँगल. ओके, इथंच थांबूया आज. नेक्स्ट याच्यामध्ये परवा दिवशी भेटूच. कशामध्ये, टेस्टमध्ये परवा दिवशी भेटूच. ओके, धन्यवाद. PDF डाउनलोड करायला विसरू नका.